आहोत बेलवाडीमध्ये आणि बेलवाडीमध्ये इथे एक मानाचा गोल रिंगण पार पडलेला आहे। या गोल रिंगणानंतर सगळ्यात आवडीचा भाग म्हणजे माझा बाल वारकरी। हे बाल वारकरी इतके सुंदर पद्धतीनं इथे या वारीमध्ये सहभाग घेतात, वारीचा आनंद घेतात, वारीची जी संस्कृती आहे त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळं बघून अतिशय आनंद आपल्याला वाटतो। तर बघायला सुद्धा इतकं सुंदर वाटतं की आता जी येणारी पिढी आहे ती सुद्धा वारीची संस्कृती रुजवण्यासाठी सज्ज झालेली आहे। यांनी आधीच ही संस्कृती आत्मसात केलेली आहे आणि आता ही संस्कृती आता पुढे जाणार हे मात्र निश्चित झालं। आता या बाल वारकऱ्यांशी आपण बोलूया, संवाद साधूया, बघूया त्यांना काय वाटतंय वारीबद्दल। माऊलीच्या गजरामध्ये टाळ मृदुंगामध्ये जोरदार वारीचा आनंद आहे, सगळे माऊली घेतात। माऊली 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 श्रीकृष्ण झालात तुम्ही, काय झालात? कृष्ण झालात। आवडतं वारीमध्ये यायला? ते आपल्या भूमिकेला ठाम आहेत। श्रीकृष्णाची जी भूमिका आहे बासुरी धरण्याची ती काही ते सोडायला तयार नाहीये, त्यामुळे आपण देवाला आता काय वाद घालणार ना, तर आपण बाकी वारकऱ्यांशी बोलूया। माऊली थांबा, माऊली थांबा, सगळ्या बाल वारकऱ्यांनी थांबवते जरा 2 मिनिटं या। आता मला सांगा माऊली, वारी म्हणजे काय तुमच्यासाठी? वारी म्हणजे आमच्या जीवनामधले सगळं दुःख विसरून जातो। काय दुःख आहे तुम्हाला? म्हणजे नाही म्हणजे खरंच आनंद खूप येतो आम्हाला, खूप आनंद येतो, खूप आनंद येतो, खूप मजा येते। हो, काय आवडतं तुला सगळ्यात? नाचायला खूप आवडतं आम्हाला, त्याच्यामुळे वारीत खूप नाचायला त्याच्यामुळे आवडतं। हो। काय मागितलं माऊली? काय मागितलं का? आम्ही काय आम्हाला मोठं होऊ दे, हुशार होऊ दे म्हणून। अरे वा, मस्त हुशार तर तू आत्ताच दिसतोय बाई, मला खूप हुशार आहे। या माऊली पुढे, या माऊली। काय म्हणता माऊली? एक तर तुमचा ड्रेस लय भारी, सगळ्यांचा ड्रेस लय भारी। कसं वाटतं वारी लिहून तुला? चांगलं वाटतं, चांगलं वाटतं। काय वाटतं तुला वारीमध्ये? नाच वाटतं, पकवाज वाटतो, वा, अजून गायन करू, फुगड्या खेळ वाटतं, गायन करू वाटतं। तुम्ही गाता का सगळे? गाता तुम्ही? अरे वा। तर हे माऊली मला फारच चतुर वाटतात। हो माऊली, काय तुमचं वय काय माऊली? आता 6वी 6वीला आहे का माऊली? हो। मूर्ती लहान पण कीर्ती फारच मान वाटते मला यांची। मला वाटतं यांच्यासाठी मलाच गुडघ्यावर बसावं लागेल आता। माऊली, कसं वाटतं वारीला येऊन तुम्हाला? खूप छान वाटतं। खूप छान वाटतं का? अजून काय काय वाटतं? खेळ वाटतात, फुगडी खेळ वाटतात, गायन पकवाज वाटतात। अच्छा, आणि मला सांगा तुम्हाला वारीला काय यावं वाटतं माऊली? फुगडी खेळाय, फुगडी घ्यायला? अरे टाळा होऊन जाऊ दे एकदा। दुसरीकडे फुगडी नाही घेऊ देत का तुम्हाला माऊली? देतात पण वारीत मजा येते। हा। बरं मला सांगा माऊली, तुम्हाला असं छान अभंग वगैरे येतो का म्हणता? मग आम्हाला म्हणून दाखवणार का तुम्ही? कोण म्हणणार सांगा? सगळे म्हणणार? चला म्हणा मग या। कुठला आवडतो? कुठला छान वाटतो सगळ्यात जास्त? सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, करकटेवरी ठेवलिया, करकटेवरी ठेवलिया, करकटेवरी ठेवलिया। सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, करकटेवरी
माऊली तुमचा. असं वाटलं साक्षात माऊली आलेत खाली. बाल वारकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा, जोरदार टाळ्या. खूपच सुंदर, खूपच सुंदर. पण मला पावली नाही शिकवली ना तुम्ही. शिकवतो की. मला शिकवा कशी आहे पावली. तर मला सांगा, आपल्यासोबत त्यांचे गुरु आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. माऊली, खूप आनंद वाटतो जेव्हा एकीकडे आपण बघतोय की एक पिढी जी आहे ती एका वेगळ्या वाटेने व्यसनाधीन होताना पाहायला मिळते. फार त्रास होतो ते बघितलं. पण दुसरीकडे तुमच्यासारखी लोक बघितल्यावर तेवढंच बरं पण वाटतं की नाही, काही गोष्टी आहेत ज्या अजूनही चांगल्या चाललेल्या आहेत. संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे. पण कशा पद्धतीने हा प्रयत्न तुमचा पुढे पुढे नेता तुम्ही? इवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिताची भारू कळी अशी आला. ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी आम्हाला ही वारकरी संप्रदायाची वाट दाखवलेली आहे आणि याच्यातून आपल्याला समाधान मिळावं, कुठंतरी सुख मिळावं, याच्यासाठी आम्ही ही मुलं घडवण्याचा प्रयत्न करतोय. छोटी छोटी मुलं घडवायची, त्यांना वारकरी संप्रदायाचं ज्ञान द्यायचं. ज्ञानदेव रचिला पाया उभारेले देवालया. ज्ञानोबरायांनी जी वारकरी संप्रदाय रचला, ज्ञानोबरायांनी जी वारकरी संप्रदायाची जी धारणा केली, हीच पुढे आपण टिकवली पाहिजे आणि हे टिकवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आज आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे, आपला वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे. मुलं जी काही आता व्यसनाधीन झालेली आहेत, आज 15-16 वर्षाची मुलं सिगरेट ओढताना पाहायला मिळतात, बिडी ओढताना पाहायला मिळतात आणि नको नको ते पितात, नको ते करतात, वाईट बोलतात. पण वारकरी संप्रदायामध्ये जर मुलगा आला तर त्या मुलाला कोणत्याही प्रकारचं व्यसन लागणार नाही, तो मुलगा वाईट वागणार नाही, एक त्याला चांगल्या प्रकारचं वळण लागेल. आणि ज्ञानोबराय तुकोबरायांची जी काही आपली धारणा आहे, जी काही पावलं आहेत, ही आपण टिकवण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही जर आपण पुढे टिकवत गेलो तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपला हिंदू धर्म टिकल्याशिवाय राहणार नाही. अतिशय उत्तम विचार आहेत तुमचे माऊली. टाळ्या होऊन जाऊ जोरदार. एकतर वारकरी संप्रदायामध्ये जी शिस्त आहे ती मी अनुभवते. गेली कित्येक वर्ष आता वारी कव्हर करते, त्यामुळे लाखो लोक जेव्हा एका ठिकाणी येतात तरी सुद्धा जी शिस्त पाहिलं जाते ती अप्रतिम शिस्त आहे. म्हणजे ती लावून पण नाही लागू शकत आपल्या कोणाला, ती आतूनच भिनायला पाहिजे. ती शिस्त तुम्ही या विद्यार्थ्यांमध्ये, या सगळ्या मुलांमध्ये कशी आणता? आम्ही अनेक चरित्र वाचतो. स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचतो, ज्ञानोबरायांचं चरित्र वाचतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचतो. या चरित्रातून आम्हाला शिस्तीची प्रेरणा मिळते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची काय शिस्त होती, धर्मवीर संभाजी महाराजांची काय शिस्त होती, जगद्गुरु तुकोबरायांची काय शिस्त होती, ही शिस्त आपण आपल्या पुढच्या पिढीला वारकरी संप्रदायाला लावली पाहिजे. आणि वारकरी संप्रदायाकडे बघून इतर समाज शिकत असतो आणि ही शिस्त इतरेतर आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही, ही फक्त वारकरी संप्रदायामध्येच पाहायला मिळेल. म्हणून वारकरी संप्रदायाचा आदर्श सगळ्या जगातल्या लोकांनी घ्यावा. ज्ञानोबराय आज आपल्या महाराष्ट्रापुरते किंवा भारत देशापुरते मर्यादित नाहीत, तर ज्ञानोबराय तुकोबराय आज पूर्ण जगामध्ये त्यांचा या ठिकाणी नाव आहे, जगामध्ये त्यांचा सोहळा चालू आहे. आणि परदेशातून सुद्धा अनेक भाविक या ठिकाणी येतात. काय येतात? कारण इतरेत्र जो आनंद आहे तो आनंद कुठंच मिळत नाही. हा आनंद फक्त वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी आहे, बाकी कुठंच आनंद नाही. खरं बोला. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु महाराज की जय. या वारीमध्ये वारकऱ्यांची कितीतरी गैरसोय होती. कधी कधी पाऊस येतो, आता इंद्रायणीला पूर आला, पाऊस आला, पण प्रत्येक वारकऱ्याचं लक्ष लागलं होतं की मला ज्ञानोबरायांच्या प्रस्थानाला जायचंय. बरोबर आहे. आदल्या दिवशीपर्यंत सगळे शांत होते, पण इंद्रायणी मातेला सुद्धा वाटलं की माझा वारकरी आलाय, आज जवळ आलाय, त्याला मला कुशीत घ्यायचंय. ज्ञानोबरायांनीला वाटलं की त्यांना सगळ्याला जवळ घ्यायचंय, म्हणून प्रस्थानच्या दिवशी पूर्ण पाणी कमी झालं. जरी वारकऱ्यांची गैरसोय झाली, कधी तंबूत पाणी घुसतं, कधी वारकऱ्याला पाऊस पडतो, हातावर खायला घेऊन राहावं लागतं. बरं, राहुटीमध्ये काही उशी नाही झोपायला, गादी नाही, तक्के नाही, एसे नाही, तरीही वारकरी या तंबूमध्ये झोपतो. कारण याच्यासारखं सुख जगाच्या पाठी दुसरं कुठलंच नाही. अगदी खरं. गैरसोयीला जो सोय समजतो त्याला वारकरी म्हणावं. वा, हे नवीन शिकायला मिळालं आज. गैरसोयीला जो सोय समजतो त्याला वारकरी म्हणावं. खूपच सुंदर. मला हे सगळं बघून असं वाटतंय, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. माऊली, आम्हाला तुमचा विसर पडू देऊ नका. बाकी जगात बाकी गोष्टी सुरू असतील, होत राहील, पण आम्हाला माऊलीचा विसर नको पडू देऊ. काय माऊली, बरोबर आहे का? बरोबर. छोटे माऊली, बरोबर आहे का? हो.
तर अशा पद्धतीनं या सगळ्या वारकऱ्यांची भावना आपण जाणून घेतली. अतिशय आनंदाचं वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल गोलकासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, बेलवाडी.